या माझ्या ताईला, ही आदिवासी भगिनी माझी, हिला काय म्हटले माहितीये, लांब थांब तुझ्या अंगाचा वास येतोय. ह्या माझ्या आदिवासी भगिनीच्या अंगाचा वास येतोय, तू अधिकारी आहे. तो एक डॉक्टर आमचा प्रिन्सिपल प्राध्यापक कुठे आहे, प्राध्यापक भोजने सर कुठे आहेत, बोलवा त्यांना. तुम्ही कधी विचारले आता आपल्या लोकांच्या समाजाला, या समाजाला विचारत चला, हे महत्वाचं नाही. आमच्या दृष्टीने समाजातून एखादा नेता त्या पदावर बसतो. मी नेत्याला कुठल्याही बोलायचा अधिकार ठेवतो संविधान भाषेला, संविधान भाषेमध्ये, पण समाजाला नाही. कुठल्या ना कुठल्या समाजातूनच माणूस मुख्यमंत्री झालेला असतो, उपमुख्यमंत्री झालेला असतो, विविध मंत्रीच्या पदावर बसलेला असतो. त्या पदाची बूज असते, समाजाची नाही. समाज हा वेगळा पार्ट आहे. कुठे ते यांना सस्पेंड केलं, आणि यांना सस्पेंड केल्यानंतर आज पुन्हा त्यांना परत घ्यायची भूमिका ठेवली. त्यांच्यावर काय आरोप केले त्यांना विचारा, काय आरोप केले तुमच्यावर. मी त्यावेळेस 9 ऑगस्ट 2024 रोजी मुख्याध्यापक म्हणून तिथे त्या ठिकाणी हजर झालो. हजर झाल्यानंतर एक 4-5 महिन्यानंतर मध्ये मला थोडासा त्रास झाला. संदर्भित मी त्या विरोधात साहेबांकडे आवाज केला. साहेबांनी कुठली चौकशी न करता माझ्याच विरोधात तक्रारी वगैरे माझ्या विरोधात त्या ठिकाणी ATC कार्यालयाला त्या ठिकाणी माझ्या विरोधात खोट्या म्हणजे रिपोर्टिंग केलं. विनयभंगाची, हो, विनयभंगाची, सांगा काय विनयभंगाची.